मी आता नवले ब्रिज वरती आहे. इकडे गेले 3 तास ट्रॅफिक कंटिन्युअस आहे. सुंजामुलवाडी तलाव आहे ना, तिथून ट्रॅफिक लागलेली आहे आणि वारजेपर्यंत जायला कमीत कमी 3 तास लागतो. मुंबई मुंबई रोज ट्रॅफिक लागतो. रोज आहे, रोजचा आहे. त्यांना आता मुंबईला जायचं आहे आणि ते अडकले तिकडे नवले ब्रिजच्या ट्रॅफिक मध्ये. खरंच ज्या गोष्टी आपण प्रायोरिटी वरती करायला हव्यात, जे इन्फ्रा वर्क आपण प्रायोरिटी वरती करायला हवं, ते दुर्दैवाने केलं जात नाहीये. त्यामुळे सामान्यांचं जीवन अवघड होतं. आम्ही चाकण आणि भोसरी रोज येतो जातो, पण असंच ट्रॅफिक मध्ये अडकायला लागते. अच्छा, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये यांना दाखवा. अशा करतात, असे घुसतात लेन मध्ये मध्येच. यांची बारीक गाडी असते. ट्रकवाले काय करायचे, हैदराबाद मध्ये तिथे रिंग रोड झालेली. हे पुणे एवढं म्हणजे महानगर होऊन सुद्धा इथे रिंग रोड आजपर्यंत झाली नाही. काम चालू आहे. काम चालू आहे सर, काम चालू आहे, पण व्हायला पाहिजे ना. 2028 ला होईल. नाही 28 म्हणले तर ते 32 पर्यंत जाणार आणि आपण राहणार की नाही राहणार बघा. मी नितीन गडकरीजीशी अख्खा पुण्याची ट्रॅफिक कमी करा, ह्याच्यापेक्षा काही बोलणार नाही. एवढा मोठा खड्डा इकडे, एक गाडी ला इम्पॅक्ट होता त्या खड्ड्याचा. हे बघा. यही हालत है महाराष्ट्र की। आप कहाँ से हो? गुजरात से। गुजरात में अच्छे रोड है. यस किस वजह से? डेफिनेटली। एक गाडी तिकडनं आपटून जातीये. खूप जास्त इम्पॅक्ट बसतोय लोकांना त्या खड्ड्याचा. रेग्युलर आहे, रेग्युलर हे आज काय नवीन नाहीये, सवय झालेली आहे ट्रॅफिकला ना. तोड या सगळ्याचा आपल्या इकॉनॉमी वरती खूप जास्त परिणाम होतोय. एवढ्या लोकांचा वेळ वाया चाललाय, एवढं इंधन वाया चाललंय. नॅशनल हायवे आहे, तिकडे असं ट्रॅफिक होतं कंटिन्युअस. NHAI प्रशासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर वारजेच्या ब्रिजचं उरलेलं काम त्यांनी कम्प्लीट करावं. त्यामुळे लोकांना रोजचा त्रास त्यांचा वाचेल आणि कोणालाही एकदम वेळेमध्ये कामावरती जाता येईल.